कारण ही त्याला सद्वृत्तीनं प्राप्त झालेली आहे. तुम्हाला सांगतो, सगळ्यांना मुद्दामून सांगायचं आहे, तुम्हाला काय होतं, सद्वृत्तीत आलं की मला काहीतरी मिळेल. ही नोकरशाही ब्रिटिशांनी घातली 150 वर्षाची नोकरशाहीची हे आहे की काहीतरी वरती येईल. हे काहीतरी वरती येण्याकरता येऊ नका. तुम्ही स्वतः ईश्वर आहात. तुमच्याकडे एवढी पॉवर की संसर्ग. म्हणून तुम्हाला मी काय स्तोत्र दिलं, स्तोत्र देतं लक्षात ठेवा की मला काही येणार नाही, मला त्रास होणार नाही, काही नाही. त्रास होणार, सगळं होणार. पण जसं दादाजी आई मुलाचा भार आईवर, तसा भाव तुम्ही सद्गुरूवर टाकून द्या. आणि मग काय होतं ते बघा. लोकांना मला बरेच असे भक्त माहीत आहेत की फक्त वाचतात, तोंडापुरते, त्रास झाला की दादात काही अडचणी दुसरीकडे जातात. हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही 10 स्तोत्र वाचलं नाही तरी हरकत नाही. तुमचा भार सद्गुरूवर आहे का. गाडी मिळाली नाही, इतकं काय, आम्ही दादाजीचं नाव घेतलं, दादा आम्हाला गाडीचं हे केलं. लोक मला म्हणतात आम्ही दुसऱ्याच्या तिकिटावर जाऊ का. ते झाले नाही, तिकीट मास्टरचं पकडलं की दादाजी भाई. पहिलं गोष्ट म्हणजे तुम्हाला चारित्र्यवान, तुम्हाला नीतिवान राहिले पाहिजे. आणि तुमचा जो त्रास होईल, तुम्ही फक्त सद्गुरूला सांगायचं मी तुझं करणार आहे. मग सद्गुरू तुमचे दास होतील. बऱ्याच लोकांना हे माहिती नाही. बऱ्याच लोक इथं काहीतरी मला मिळेल, मला मोठेपणा मिळेल, तोंडापुरती बोलायचं. हे लक्षात ठेवा, जे तोंडापुरती बोलतात त्याला पहिल्यांदा वाटतं आपण मोठे आहोत पाय, त्यांचं कधीही चांगलं होत नाही. तुम्ही कुठल्याही माणसाला भिवून जर काम करायला काय, त्याला खुश होऊन जर काम करायला, तर ते चुकीचं आहे. भ्या तुमच्या अंतर आत्म्याला, आणि आत्मा काय आहे ते बघायला शिका, तरच हा भक्तीचा उपयोग. नाही तर मग दुसरीकडे काही वशिला नाही म्हणून ह्या तर दादाजींकडे यायचं, ओळखी व्हायच्या आणि कोणी 4-5 पैसे मिळवायचे, हे चुकीचं आहे. मला मुद्दामून सांगायचं आहे की लोकांनी भक्ती म्हणजे काय याचा विचार करावा. नुसतं स्तोत्र असलं, बाई काहीतरी माझं काहीतरी बरी झालं, हे चुकीचं आहे. शिक्षण अगदी खरं सांगतो का, हे सगळं शिक्षण खोटे आहे. मॅकॉनीने घातलेले शिक्षण तेच इथे या लोकांनी, शाळा मास्तरांनी तेच केलं आहे. मला मोठं कसं म्हणावं, पेपर खोटे लिहावे, हेच पूर्णपणे विचार करावा, मन कसं निर्मळ ठेवावं, हे कोणीच शिकवलं नाही. हे दादाजी शिकवतात. मला विचारतात साहेब मला स्तोत्राचा अर्थ कळत नाही. कळू नये, कारण ओम या शब्दाचा अर्थ काय कोणालाही सांगता येत नाही. मुसलमानचा 786 शब्दाचा अर्थ काय कोणालाही सांगता येत नाही. हे जे शब्द आहेत त्या शब्दाकडनं काही ऊर्जा निघते. ती ऊर्जा कुठल्या फॉर्ममध्ये निघते ते आपल्याला कळत नाही. इतके बारीक बारीक कणातले असते काही माहीत नाही. आणि ज्यावेळी तुम्ही स्तोत्र ठराविक वेळा प्रत्येक वेळा वाचता, त्यावेळेला तुमच्या पाठीमागे लिहिलेले काहीची वाईट ग्रह किंवा काय ते कमी होतात. आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्यात हे लोकांना कळत नाही. मी परत परत सांगतो आहे, लोक म्हणतात आम्हाला स्तोत्र कळत नाही, तुम्हाला स्तोत्र कळत नाही, पण दररोज वाचा, त्याचा इफेक्ट होणार. स्तोत्राबरोबर महात्म्य वाचा. महात्म्यातल्या प्रत्येक शब्द नुसतं वाचलं भरभर झालं तसं नाही. आणि दुसरं असं आहे, हे ज्यावेळी वाचताना तुमच्यात बदल कसा होतो. कारण मी आता बघितलं आहे, कोणीतरी आम्हाला कार्ड पाठवतं, चला वरून संक्रांतीला आम्ही रिक्षावाल्यांना द्यायला कार्ड पाठवतो. काही लोक मला अगदी एका गावात, ज्या गावात 50 देखील टॅक्सी नाही, मला 300 कार्ड पाहिजेत. आता ते लोक पाठवून येतात. पण हे जे मागणारे कार्डवाले आहेत त्यांच्या भक्तीमध्ये आश्चर्य वाटतं. एका लहानशा खेड्यात 300च्या वर रिक्षेवाले, आणि लोकांवर आपण हुशार आहोत. ही हुशारी फुकट जाणार आहे. हे तुम्हाला कोणी वर्गात, विद्यार्थी, बायको, नातेवाईक कोणी सांगणार नाही. तुम्ही मनाप्रमाणे विचार करा, मनापासून विचार. सद्गुरू भक्ती करताना पहिलं म्हणजे तुम्ही चारित्र्यवान असलं पाहिजे. एक शब्द देखील खोटा असं का म्हणे, आणि त्याच्यात कधी मला 82 मिळतील असं म्हणे. कारण तुम्हाला जे मिळायचं काय हे अगोदर ठरवलं गेलं आहे. त्याच्यात भर पडणार नाही. त्याच्यात भर पडायला गेलं तर त्याचे तुम्हाला विपरीत परिणाम या जन्मीत पुढे भेटावे लागतील. आणि सद्गुरू भक्ती मला काहीतरी मिळेल यासाठी करूच नका. सद्वृत्ती करायला गेलं तर काय होतं, तुमच्या घरच्यावरचे जे घाणेरडे आहेत ते हळूहळू कमी करतात. याचा विश्वास ठेवला पाहिजे.
की ह्या पृथ्वीचा ह्या सगळ्याच्या पाठीमागे एक ईश्वर आहे. हा ईश्वर पुनर्जन्मावरही तुमचा विश्वास असला पाहिजे. कारण तुम्ही आज आला आणि इंग्लंड चालायचा तिथे आहे, हा फरक का? हा पुनर्जन्माने झालेला. तुम्हाला पुढच्या वर्षी पुढच्या मी इंग्लंडचा राजा होईल असं मी सांगत नाही, पण या इथं जे कर्म स्वच्छ केलं त्याची परिणाम तुम्हाला मिळणार, ते लक्षात ठेवा. दरवर्षी इथं या हे या, पण जाता जाता मला लोक म्हणतात साहेब ह्याच्या दुसऱ्याच्या तिकिटावर जाऊ का? स्त्रीचं तिकीट त्याच्यावर पुरुषाची जावं, सगळं खोटंच. नाही येतली द्यायला मिळालं ते हरकत नाही, पण खोटं शक्यतो करायचं नाही. बऱ्याचशा गोष्टी सांगण्याच्या आहेत. दिलेला टाईम पाळावा. फोन उचलला तरी लोक फोन उचलत नाहीत. दिलेले शब्द पाळणं तर कोणाला माहिती नाही. ती भक्ती नाही. भक्ती करणारा मनुष्य तुम्हाला ओळखता आला पाहिजे. भक्ती करणारा मनुष्य श्रीमंत असेल असं मी सांगणार नाही, पण भक्ती माणसाला मनुष्य खोटं बोलणार नाही. विचार करा. आज मला आनंद झाला आहे, कोची गावातून लोक आले आहेत. कोची गावात मला सांगायचं जे कोची गाव, तिथं दादाची जन्मलेत. बऱ्याचशा दादाची भक्तांनी जे अमरावतीच्या लोकांनी देखील कोची गाव बघितलेलं नाही आहे, पण तिथून लोक हे आलेत. आता एक गंमत सांगतो, कोणाशब्द वाईट बोलण्यापर्यंत सांगतो. हे 76 लोक येणार, त्यांची व्यवस्थित सोय व्हावी म्हणून आमचे देसाई महाराज म्हणून येत आहेत बिचारे. त्यांनी आपल्या मित्राला सांगितलं बा 76 लोकांची सोय होणार आहे, हे पैसे घे. तो मनुष्य म्हणा, मुद्दा पण सांगतो आहे, तो मनुष्य म्हणाले पैसे दिले का तू माझा दोस्त, बरं हरकत. आणि ज्यावेळी ते आले तेव्हा बघतो तुझी जागा नाही का? तो म्हणाला अरे बाकीचे लोक पैसे जास्त झाले, आम्ही विसरलो. आणि तो दुसऱ्या एका पंथाचा होता. हे सगळे पैशाचा पंथ, दिले शब्द, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. पण एक लक्षात ठेवा, सदृढ होते म्हणून त्याला काही त्रास झाला नाही. थोडा त्रास होता तो तसाच निभावला गेला. सदृढ तुमच्या पाठीशी लोक नेहमी असतात. तुम्हाला सद्गुण नको असते, तुम्हाला फक्त त्रास झाला की सद्गुण पाहिजेत. नेहमी आहात का? विचार करा, तुमच्या हातून काही दान होतं का? आता दानाबद्दल देखील मी म्हणत नाही, तुमच्या हातून काही सेवा होते का? सेवा करण्यामध्ये देखील हे अनामप्रेम त्या लोकांनी काही लोकांनी काढलेलं आहे की समाजातले अत्यंत वंचित लोक आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करा. आता ह्या होतं थंडीत आहेत. थंडीत लोक उचलून आपल्या घरातले कामं लोकांच्या अंगावर टाकतात, त्यांना सहाप होतात. कोणी करत नाही ते. तोंडापुरते तर त्या दिवशी कोल्हापूरचं एक वर्ष म्हटलं आणि विसरलो. सगळं कामं आपली झाली की सगळं विसरतं. हे कामं केली पाहिजेत. वंचित लोकांना तुम्ही गेलाच पाहिजेत, नर्सिसकडे गेलाच पाहिजेत, त्याशिवाय समाजात व्यवस्थितपणा होणार नाही. मला सांगा की कोचीचे लोक आज सावंतवाडीत आले, तिथे राहिले, त्या घरच्या लोकांना इतका आनंद झाला. हा कुठे आनंद कुठल्या राजवाडीत कुठल्या राजवटीत मिळाले मला सांगा? महाराष्ट्रात विदर्भ आणि मुंबई यांची भांडणं, आपण सगळे एकत्र आलो. इथं काल किती ते सावंतवाडीच्या लोकांना आनंद वाटलं. मला फार फार आनंद झाला. तुम्हाला दुसरं सांगतो, मुद्दाम काही गोष्ट. पुण्यातली 2 तरुण मुलं, मुंबईचा एक मुलगा, ते नेहमी म्हणतात की अंदमानचं हे नामकरण नेताजी सुभाषचंद्रांच्या नावानं व्हायला पाहिजे. आत्ता आपण कोणीही काही केलं नाही, आणि ह्या लोकांनी पुण्याच्या मुलांनी मुद्दाम याच्यात सभा घेतली. त्याचा रितसम परिणाम झाला. आणि काल अंदमानला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भेट शहीद आणि साजिद भेट झाले. दादाजी तुमच्या पाठीमागे आहात. तुम्हाला एवढं माहीत नाही की तुम्हाला कधी तुम्ही बोलता ते खरं होतं, पण तुमची पॉवर तेवढी नाही म्हणून ते लवकर होत नाही. तुमची पॉवर वाढवा, तुमची पॉवर वाढवा. म्हणजे तो तर नेहमी वाचता व्यवस्थित ठराविक वेळाला, शक्यतो खोटं बोलायचं नाही. महिन्यात एकदा तरी ते महात्मा कंप्लीट झाले पाहिजे. आणि तोंडापुरती काही ते करणं, दादाजींच्या तोंडापुरती हे करणं हे खोटंच आहे, खोटंच. आणि मी पाहिलं हे जे माझ्याबरोबर लोक होते काय ते, त्यांचं सगळं खोटंच झालेलं आहे. मनापासून करा, पहा. आणि म्हणून मी काय काय लोकांना गुरु पद्धत माहीत नाही. तुम्ही लोकांना गुरु पद्धत माहिती म्हणून आम्ही उदाहरण संगीतीचं आणलं आहे. गुरु म्हणजे काय? संगीत म्हणजे संगीत आलं तर हरकत नाही, म्हणून गुरुशी कसं वागावं सांगितलं. आता मला काही लोकांकडे सावंतवाडीत लोकांनी देखील सांगितलं, अरे तुमची तरुण मुलं आणत, त्यांच्या आया वगैरे पाठवत नाहीत. त्यांना फक्त एकच माहिती, अभ्यास करून पहिला नंबर मिळवलं. त्या अभ्यास करून त्या पहिल्या नंबर उपयोग नाही, त्या अभ्यासाला अर्थ नाही. तुम्ही तुमचं आईबापांनी देखील सांगितलं, आपल्या मुलाला खरी विद्या शिकवा.
आणि खरी विद्या जेव्हा शिकवेल तेव्हा तुमचं होईल. आणि एक लक्षात ठेवा, जे सद्वृत्ती भक्त आहेत बाकीच्यांचं तू गोष्ट वेगळी आहे, बाकीच्याबद्दल विचार करा. आज ह्याला गेलो तर एवढे पैसे मिळतील, आज ह्याला गेलो तर एवढे पैसे मिळतील. तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही कुठे जाल तिथे सद्वृत्ती आहे, सद्गु आहे. तुम्हाला कुठेही कमी पडू नाही. किती सांगू, हे परत परत सांगतो. तुम्हाला ऐकायचं तर ऐका, पण हे अनुभवा. आणि काही झालं तरी आपला सद्गुरूचा विश्वास होत नाही. माझे आता दिवस थोडे राहील. मी गेल्यावर काय काय ते तुम्ही ठरवा. मी गेल्यावर लोकांना वाटते दादाजी इथं होते, हा दादाजीचा चष्मा, हा दादाजीचे पेपर, त्याच्यात काही नाही. तुम्ही स्वतः विचार करा, दादाजी इकडे आहेत, अमरावतीला आहेत, इथं सावंतवाडीत आहेत, इथं गोव्यात आहेत, काही नाही. दादाजी तुमच्या हृदयात आहेत. तुम्ही स्तोत्र वाचून एकच तुम्ही अनुभवी तसे एक तुम्ही अनुभवण्याचा प्रयत्न करता का? एक तुम्ही महात्म्यामध्ये एक चॅप्टर वाचा, कधी एक ती ओळी वाचा, व्यवहारात आणली काय बघा, तुम्ही बघा. आणि हेच करत तुम्ही तुमचं लाईफ घालवा. पुढचं लाईफ काय आहे मी सांगणार नाही, कारण मलाही कुठे माहिती आहे, काहीच माहीत नाही. मला आमच्या दादांनी सांगितलं तुम्ही जाता तर मी येणार तिथं, तुम्हाला न्याय येणार, तुम्हाला रिसिव्ह करायला येणार. पहा तुम्ही बघा. पण पुढे आम्ही दादाजी सांगतो पुढचं पुढे तुम्ही आत्ता माझ्याबरोबर राहा, आणि माझ्याबरोबर दादाजी आत्ता आहेत, प्रत्येक ठिकाणी आहेत. तुम्ही हे अनुभवा. आणि ह्याच्याबद्दल मी पाहिले कोण कसा होता, चौकशी करतात बघ. अहो यांनी सांगितले कसं, ते जे चौकशी करतात त्याचे साफ पाठवलं सांगितलं, साफ पाठवलं. आपल्या गुरुला एकदा तुम्ही ठरवलं की गुरुनी सांगेल ते खरं, नाहीतर मग गुरु करू नये. गुरुच्याबद्दल कधी वाईट ऐकून घेऊ नये. माणसात डिफिकल्ट असतात. संस्कृतमध्ये देखील सांगितलं बोलू की आमची काही चांगली चरित्र आहेत ती तुम्ही घ्या. गुरुबद्दल हा असं बोलता, कधीही गुरुबद्दल वाईट ऐकून घेऊ नये. ह्या काही गुरुबद्दल पद्धती आहेत त्या शिका. लोकांना माहीत आहे गुरु म्हणजे कुठे शाळेतला मास्तर, तो कुठे कोणाला पैसे देऊन मास्तर होणार, मग तो शिकवणार, त्याचा व्यवहार आणखी असतात. हे गुरु नाहीत, हे गुरु नाहीत. गुरु म्हणजे काय ते समजून घ्या तुम्ही. म्हणून हे संगीताचं चालू केलं लोकांनी. असू दे, मी किती सांगणार, तुम्हीच पहा. चालतात लोकांचे होम चालू आहेत, करतील, आनंद होतो. पुढच्या वर्षी असंच चांगलं काढा. पण मला म्हणणं पुढच्या वर्षीची वाट बघणार, प्रत्येक दिवस मी सुंदर कसं होईल, माझं कार्य व्यवस्थित कसं होईल, आणि लोकांच्याकरता मी काय करतो. पैसे द्या असं मी म्हणत नाही. आता तुमच्या घरात साधी चादर आज इथं पावसाळ्यात थंडीत इतके लोक चढता येतात, त्यांच्या अंगावर कोण टाकली असेल, विचार करा. तुम्हीच विचार करा. काही दिवसात तर चांगलं झालं बघा. असं मी किती बोलणार, बोलायचं भरपूर आहे. काही नाही, मी जेवढं सांगितलं सगळं सांगितलं. असो, तुमचं प्रत्येकाचं कल्याण असो. आणि सदैव दादाजी तुमच्या सदैव बरोबर असो. पण परत सांगतो, माझे दिवस थोडे आहे. मी गेल्यावर तुमचं हे चालू आहे असं माझं काही म्हणणं नाही. मी कोणी पैसे ठेवून गेलो आहे असंही काही नाही. पण तुम्हाला लोक सांगणार असतील की मी इथं होतो, मी दादाजींकडे होतो, देसाई दादाजी माझं सगळं आहे. दादाजी एक आहे, दादाजी एकच. मला देखील तुम्ही गुरु म्हणू नका. दादाजी फार तर म्हणायचं असेल तरी जो मी त्या लायकीचं नाही. सद्भक्त म्हणा. सदू हे एकच असतो आणि युगायुगाने जन्मले असतो. हे लोकांना कळलेलं नाही. लोक म्हणतात तुम्ही सद्गुरू म्हणजे साईबाबापेक्षा जास्त नाहीत. हे साईबाबा, श्री गणेश, शंकर हे दादाजी नव्या अध्यायात लिहिले. अरे मी मोहम्मद पैगंबर निर्माण करेन, मी विष्णू शंकर निर्माण करेन, इतकी त्यांची पॉवर आहे. आणि तुम्हाला देखील ती पॉवर येणार आहे. ही आहे ती तुम्हाला माहीत नाही. विचार करा. हे मला आज मी इथं पाऊल टाकल्यावरच मला ते एकाने सांगितलं की त्याला बेटांना नावं दिली सुभाषचंद्र. हे आमच्या मुलांनी ठरवलं आहे आणि ते झालं. अशा कितीतरी गोष्टी आहेत इथे तुमच्या बाजूला. तुमची पॉवर आहे ती. दुसरीकडे जाऊ नका. कोणी ज्योतिष हे नाही. तुम्ही मनापासून स्तोत्र वाचायचं बस. आणि स्तोत्र म्हणाल मला काय मिळेल, कोणी त्याच्यापेक्षा चौपट मिळेल. चौपट. मी खरं सांगतो तुम्हाला. म्हणजे आज मुद्दाम मला सांगण्याची वेळ आली. आज मी बघितलं एक मुलगी होती, तिला मी इतकं पाठवायला लागेल, तिला, तिच्या वडिलांना, तिच्या नवऱ्याला, मुलांना, त्यांना ती थट्टा वाटायची. आता काय बोला, आता तिचं काय आज काय झालं हे मी पाहिलं. पाहिलं. हां हॅलो. एकदम वरच्या स्टेजला, या शरीराच्यापेक्षा वरच्या. मी स्वतः बैले आज
आज जी मुलं जी ती खेळतात ना, ती मुलं साधी नाहीत, ती मुलं वरच्या दर्जाची आहेत. पहा, त्यांनी जसं मध्येच आता मी गेल्यानंतर त्यांच्या कोणत्या नातेवाईकांनी किंवा कोणते अरे हे करू नको, मग ते मागे पडलंच. तर लोकांना गुरु म्हणजे काय माहिती नाही, कुठे ते फायदा मिळाला की झाले, आणि तो फायदा देखील व्यावहारिक बघायचा, असे लोक आहेत. तुम्ही मी पुन्हा सांगतो, सद्गुरुस्तोत्र वाचा आणि हे वाचा, थोडंफार कार्य करा. अनामपर्यंत नाही, कुठलेही सार्वजनिक तुम्ही तुमच्या आयुष्याच्या शेवटी तुम्हाला कळेल मी काय केलं आहे. मी म्हणजे तुम्ही स्वतः, आणि तुम्ही सुखानं पैस सोडून शेवटी डॉक्टर शेवटचा दिवस गोड व्हावा. जास्त केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. तो कसा गोड होईल, प्रत्येक दिवस गोड कसा होईल आणि शेवटचा दिवस गोड कसा होईल. पहा, पुरे करतो मी आता. सगळ्यांचं कल्याण असो. श्री सद्गुरूंच्या मोठ्यानं चला, मला सुरुवात असं आता हो, मला सुरुवात होते. चला.